अजून कोण असणार? तू ना खरंच. पण मी एकटी नाहीये, कोणीतरी अजून आला तुला भेटायला. मला भेटायला कोण आलंय? एक मिनिट. हॅलो काका पाया पड. अगं बस बस बस. ये. काका हे ये ना. ये. उघड उघड. काका हे संध्याची तिने लग्नात घातली होती, तेव्हापासून जपून ठेवली आहे तिने. मला नेहमी म्हणायची उमा त्याची निशी काही भेटली नाही, पण ती भेटेल तेव्हा नक्की तिलाही मी देणार आहे. आता ती नाहीये, पण तिची आठवण तर राहील तुझ्याजवळ. काका मला खरंच नको. हे राहू दे तुमच्याकडे. मला फक्त तुमचे आशीर्वाद द्या बस. अगं बाळा, माझे आशीर्वाद तर कायमच असतील तुझ्यासोबत. पण निशी, आता तुझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस येतोय आणि त्याकरता मावशीचे आशीर्वाद तर हवेतच ना. बाळा, एक लक्षात ठेव, लग्न ही खूप पवित्र गोष्ट आहे आणि अशा वेळेस आपली माणसं आपल्या बरोबर असावीत आणि ती आहेत तुझ्या बरोबर. मला खात्री तू सगळं नीट सांभाळशील. संध्या असती तर तिला खूप बरं वाटलं असतं. काका मी काय बोलू मला खरंच कळत नाहीये. म्हणजे मी मावशीला कधीच भेटले नाही, पण ती माझाही किती विचार करायची. तितकाच जितका तुझी आई आमच्या ओवीचा विचार करते. बाळा, सुखाने संसार कर. श्रीनिवास खूप चांगला मुलगा आहे, मी पाहिलंय त्याला जवळ. काय ओवी, हो ना? हो काका, बरं झालं तुम्ही आलात. आता छान महिनाभर राहा, म्हणजे कसं ओवीला पण सारखी तुमची आठवण येणार नाही आणि सारखं परत जायचं असा हट्ट पण करणार नाही. काय? अगं मलाही आवडलं असतं, पण मला काम आहेत जरा. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी निघून जाईल. आणि मी पण. ओवी निशी प्लीज, मी तुला फक्त लग्नापर्यंतच प्रॉमिस केलं होतं. त्यानंतर मला खरंच जावं लागेल. ओवी अगं. डॅड प्लीज, मी यापुढे काहीच ऐकणार नाहीये तुझं. मी आपल्या घरी परत येणार आहे. मागा कसा दिसता? छान दिसता ना. होय तर यांनी केल्याने होतो लग्नात माझ्यासाठी. माका नाही दिलंस हा? पण काय हरकत नाही, शिनूच्या लग्नात ना तू आता माकाच दे. हा हा छान दिसता ना माझ्यावर. होय बाय माझे, त्या नवरीपेक्षा ना तुकाच सोन्यानी मडूची लय हाऊस. मग काय झाला? काय हरकत हा? आहे या बांगड्या बघ ना माझ्या हातात कशा दिसतात. हा लग्नात छान दिसतील ना. ए लाली 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 लाली, तो माझा पिवळा सदरा, पिवळा नको, लाल सदरा कुठे आहे? तो वेलबुट्टीवाला. काय कार्यक्रम हा काय? नाही ग. हा मग तुमका कशा गोया सदरो? लग्नाची तयारी तुम्ही आता सुरू केलीत की काय? करायचीच आहे ग. म्हणजे काय आहे ना, विजयराव आलेत ना. विजयराव? हा म्हणजे त्या संध्याचं घो. हा, आणि ओवीचा बाबा म्हणजे ओवीज डॅड. ते कसे काय आले? हा कोणी बोलवलं ते का? अगं असं काय करतेस लाली, जवळचं नातं आहे, आले असतील आशीर्वाद द्यायला. त्यांच्या आशीर्वादाचा काय उपयोग? हा ठरलेली लग्न मोडायचो पायगुणा त्या माणसाचो. लाली 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 लाली, तोंड सांभाळून बोला लाली. अगं किती वाईट बोलशील एखाद्याबद्दल, आणि त्यांनी पळून जाऊन लग्न केलेलं आहे म्हणजे पाप केलेलं नाहीये. हा आता घरातल्यांची परवानगी न घेता त्यांनी लग्न केलंय, काय करा, फॉर्मॅट बदललाय फक्त लग्नाचा त्यांनी. आणि हे बघ, आता तो विषय कधीच संपलेला आहे, जुना झालाय, त्याच्यामुळे जुन्या कपल्या काढू नकोस. काय मिळतं तुला हे असं करून?
आणि हे बघ, ते आपल्या मुलाच्या आणि त्यांच्या भाचीच्या लग्नासाठी आलेत. लग्न झालं की ते निघणार आहेत लंडनला ओवीला घेऊन. ओवी पण जाणार हा? असं ऐकलंय मी. आहे बघलं, श्रीनूच्या लग्नानंतर घरात सगळा काय चांगला होतला. बरा झाला गे बाई, म्हणजे आता आपला घर पहिल्यासारखा होतला. विजयराव पत्रिका न मिळताच इलेत, पण शेजारा पाजारांका पत्रिका देऊक होईना. हा, मी जरा बघून येतोय. हा, इलय इलय. ए लाली लाली सदरा, ए सदरा लाली बंधू काय चाललं? काय नाही दादा, लग्नात काय ना काय सामान आहे ना, आता नेऊन ठेवते जरा. हा ठीक आहे, सांभाळून करा. आता सगळ्या पाहुण्यांची रेलचेल वाढेल ना, मग एखादी गोष्ट इकडे तिकडे राहूक नको. नाही म्हणा ना, ते समोरचे बापूंचं घर आहे ना, तिथे सामान नेऊन ठेवते. ते त्यांच्या घरात कोण राहत नाही ना. ठीक आहे, पण त्यांना सांगितलं ना, म्हणजे त्यांना कल्पना दिली ना. म्हणजे तसा निरोप धाडले त्यांना मी. हा मग ठीक आहे, घे. देते. मा हा, चहा देऊ काय हो तुमका? नाही नाही, माका चहा नको. तुम्ही एकट्यानं काम करून कसं चालले? कोणाक मदतीला घ्या ना. आता घरात माणसं वाढतायत, पाहुणे पण यायला लागले. एक बोलूचा होता. आज अचानक विजयराव घरी इले ना, त्याचं काय झालं, त्यांचा फोन इलो होतो म्हणून मी त्यांना आमंत्रण दिले. म्हणजे मी विचारले का तुमका, कशाला स्पष्टीकरण देत? तुम्ही केलं त्या योग्यच होता. म्हणजे पाहुणीने अचानक सांगितलं ना की ते का जायचं म्हणून. तसा इथं राहायचं ठरला होता ना त्याचा, तुमच्या बहिणीची इच्छा होती. होय हो, आज काय कळत नाही. म्हणजे ओवीन असा अचानक परत जायचा निर्णय का घेतला असेल? हो मग खरं सांगू काय, तुमचा मन राखूचा म्हणून मी आतापर्यंत विषय काढलेलो नाही. ती पाहुणी या मातीमध्ये रमणारी नाही. ती काय गावामध्ये आपल्या घरामध्ये कोंडल्यासारखा वाटते. नाही तुमका वाटते, तुमची इच्छा आहे म्हणून भविष्य माहिती इथं राहणार नाही. माझं ऐका, हट्ट करू नका आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका. आपल्या निशीचं शिनूचं नवीन संसार सुरू होते, त्याच्यात मन रमवा. उगाच त्या पाहुणीला तिच्या मनाविरुद्ध इथं अडकवून ठेवण्यात अर्थ नाहीये. हे गुरुजी काय रावले, फोन का नाही उचलत? लागला की नाही? फोन लागला हा, पण फोन उचलत नाही होत. अरे काय झालं, मका एवढं घाईत का बोलवलं? अरे आता लगीन म्हटल्यावर सगळीच घाई होतली ना. आता मुहूर्त मेढीसाठी मुहूर्त काढूच हो ना. गुरुजींचा फोन लागता पण उचलत नाही होत. आता कसा काय करायचा बोल. एवढाच ना, थांब जरा. हो काय केलं? काय गेलो दादा? हा काय करता? बोलला हा फोन लावतोय लावतोय लावतोय. बाय माझे. लाले हा या काय? काल निर्णय. गुरुजींना सतत प्रश्न विचारून त्रास देण्यापेक्षा काल निर्णय पाहत जा. शुभमुहूर्त, तिथी सगळं काही याच्यामध्ये लिहिलेलं असतं. 100% शास्त्र शुद्ध असतं. भारतीय संस्कृती जपणारं जगातील लोकप्रिय कालनिर्णय पिढ्यानपिढ्यात चालत आलेलं. आईकडून मुलीकडे एक निरंतर परंपरा. घ्या. बघलंस लाले, म्हणान मी माझ्या रघुनाथाचा कौतिक करत असतोय. हा तू कौतिक कर, मी मुहूर्त काढतोय. तू मुहूर्त काढ आणि माका सांग, तो पण बाकी कामं करते. हाय मी काय बघ ह्या बघ ह्या बघ मी काय म्हणते. अरे दादा, तू कशा आणलंस? मी आणलं असते ना. अरे बंधू, तू एकटाच सगळं काम करते. अरे अजून मांडव घालूचा हा, पत्रिका वाटूचा हा. तर चल एकत्र सगळ्यांनी काम केलं तर बरं होईल. चल.
हो बाई, ही काय पद्धत तुमची वागण्याची? या सामान तुम्ही लादाडलाच कसा? तुम्हाला दुसऱ्यांच्या दारात सामान आणून ठेवायला काहीच वाटत नाही? आम्ही मालकाची रितसर परवानगी घेतली आहे आणि मुळात तुम्ही इथे काय करताय? आणि आमच्या गावात येऊन आम्हाला नियम शिकवू नका. तुमच्या गावात येऊन नियम शिकू शकत नाही, पण माझ्या घरात माझेच नियम चालू शकतात ना रघुनाथ खोत. जसे तुमच्या घरात तुमचे नियम. हो बाई, तुमचे नियम आहे ना, तुम्ही तुमच्या घरात लावा, या घरात नाही. माझं घर आहे. हो ललिताई, काय संबंध? या घर बापू नायकांचा हात. होतो. पण आता नाहीये. आता हे आमचं घर आहे. बापू नाईक या घराचे पूर्वीचे मालक. त्यांनी सांगितलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत देऊन मी हे घर विकत घेतलंय. आणि तुम्ही हे सामान ठेवण्यापूर्वी मला कल्पना सुद्धा दिली नाही. ये बाय माझे, म्हणजे ही जागा तुम्ही विकत घेतलीत? आमचे शेजारी म्हणजे तुम्ही. किती छान ना, यांच्यासारखे शेजारी आपणाक मिळाले. काय रे बंधू, आधी विचारायचंच ना त्यांका. झाले ताई, त्यांनी सामान लाताडल्याने आपला. अरे ते का माहित नसणार या सामान आपला आता, नाही तर कशा वागतील त्या अशा. बंधू, आपला सगळं सामान आपल्या घरातल्या मागच्या खोलीत ठेव. होय दादा. येतंय हा. माझ्या बाईचं तोंड सुद्धा बघूची इच्छा नव्हती ना, बाईच घरासमोर येऊन राहता. तुम्ही नका लक्ष देऊ. घरात मंगल कार्य. चला बघू. चला. रघुनाथ खोत, तुमच्या घरातला हा आनंदाचा शेवटचा दिवस. आता इथून पुढे मी तुमच्या प्रत्येक दिवसाची वाट लावणार. हा काय बंधू? अरे सगळं सामान बापूकडे घेऊन गेलेलंच ना ठेव. होय. मग हे परत कशा काढलं? बापू तिथे राहत असते तर ठेवला असता ना. म्हणजे आता कोण राहतात हे सर? आता तिथे सचदेव राहतात. कोण? सचदेव. त्या मेघनाताई मिठाई आणि भेटवस्तू आणले होते ना त्यांनी त्या. लाली, ती बाई नेमकी इथे का इली होती त्या लक्षात इला का? आपल्या घर फोडू. तुका फक्त मिठाई आणि भेटवस्तू दिसल्या. दादा, त्या माणसांका मी आमच्याकडची माणसं म्हणून बोलवलंय म्हणून तुका आवडला नाही काय? दादा असं काय करतस? आम्ही तिघच जण असाव ना, मग आमच्या बाजूने पण कोणीतरी हवा ना. आणि दादा, मी तुझी बहीण असलाय ना तरी आता वरमाय पण असं आहे. हा लालीताई, असं काय बोलतास?
हा मग आपणाक आता घरंदाज शेजारी मिळणार. हा आता घरात लग्न कार्य कार्यक्रम होणार, शेजाऱ्यांची मदत लागणार ना आपणाक. मग हा शेजाऱ्यांका पण सांभाळून घेऊ कोया. आणि शेजार धर्म म्हणून काहीतरी असतं का नाही. शेजार धर्म लाली दोघांकडनं पाळला जायला हवा. माझे शब्द लक्षात ठेवा. त्या बाईचो हेतू चांगलो नाही. हा त्यातून तुला तिच्याशी चांगलं वागायचं असेल ना तर बेलाशक वाग. पण एक मात्र नक्की, लग्नाच्या सगळ्या सोहळ्यापासून त्यांका लांब ठेवा सांगून ठेवताय. पण दादा विषय संपला. माझ्या बाजूत मोजकीच माणसं येणार, त्यांच्याबद्दल पण दादा असं बोलणार काय. हा ता काय नाही, मी पण वरमाय असं आहे. हा माझ्या शब्दात पण काही किंमत असं की नाही. हा हाय बघलंस ना दादा कसा बोलला माका. हा? आता ना दादा असं करताय माझ्याशी. कोण खैली ती बाई आपल्या घरात फूट पाडता. आता काय अवसान देत, पण माझ्या नातवंडांचा लगीन निर्विघ्न पार पडान देत म्हणजे झाला. ओवीने लंडनला परत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही. का असेल? तिच्यासारख्या मुलीला माझ्यासारखा मुलगा आवडेल असं मला वाटलं तरी कसं. नाही पण बरं झालं मी माझ्या भावना तिच्या समोर व्यक्त नाही केल्या. तर ओवी इथून निघून जाईल, तिचा त्रास तर मला होईल. नाही पण ठीक आहे, याच्यामुळे निशीवर तरी काही अन्याय होणार नाही. अरे काय रे कुणाला बोलतो. कोणाला बोलतो म्हणजे काय, झोपेत गाडी चालवतोस का? तुला बघून चालता येत नाही का. जास्त बोलू नको. कुणाला बोलतो. दादा एक मिनिट, मी ओळखतो याला, मित्र आहे माझा. तुम्ही आत बसा. जी सर. अरे श्रीनू, आय एम सॉरी, तुला लागलं का? नाही ठीक आहे, ओके. आय एम रिअली सॉरी. त्याचं लक्ष नव्हतं आणि मी पण माझ्याच विचारात होतो. शोक. नाही अरे, खरं तर मी सॉरी बोलायला हवं. मी माझ्या विचारात होतो, मला काही सुधरत नाही. होतं असं लग्नाचं टेन्शन. तू बरा मला लग्न झाल्यासारखा सल्ला देतोस. माझं काही लग्न होणार आहे असं वाटत नाही आम्हाला, पण तुझं होतं आहे. आय एम हॅपी फॉर यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. पण तू इथे कसा काय? मला माहित नाही, हे मला इथे घेऊन आलेत. बरं ठीक आहे, मी येतो. हा आय एम सॉरी वन्स. नाही ठीक आहे. इथे कशाला घेऊन आलात तुम्ही मला? नीरज, मॉम, तू इथे काय करतेस? नीरज आत ये तू आधी. का? आणि हे घर कोणाचं? तुला माझ्याबद्दल काही वाटत असलं ना तरी मला तुझी काळजी. मी तुला म्हणाले होते ना, तुला एक चांगलं घर घेऊन देईन. हेच ते घर. अगदी रघुनाथ खोतांच्या घरासमोर.